हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण जोशी काकांसोबत बुद्धियोग या पुस्तकाचा अभ्यास करतोय. आज 28 एप्रिल 2025. सर्वांना विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ बंद करावेत. पुढील सूत्रे जोशी काकांकडे. हरिओम. हरिओम. सर्वांना नमस्कार. सुरू करू आजचा पाठ. प्रार्थना म्हणतो. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ अनंत या राघवाचा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्ञानरूप स्वामीजी आणि शक्ती शांती रूप महाशून्य बिंदू यांना नम्र नमस्कार. माझे अध्यात्म अद्वैत वेदांत शास्त्रातील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख डॉक्टर काका यांना साष्टांग दंडवत आणि आपण उपस्थित सर्व श्रोते आपल्यातील हृदयस्थ ईश्वरास सादर प्रणाम. राष्ट्रकल्याण प्रार्थना म्हणतो. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. आपण आज बुद्धियोगाचा दुसरा पाठ घेत आहोत. पहिल्या पाठामध्ये अर्थात 2 विषय होते, त्यामुळे बुद्धियोगातला विषय फार कमी घेतला गेला. आज आपण थोडंसं ह्या प्रस्तावनेचं बॅकग्राऊंड बघण्याचा प्रयत्न करू. कारण बुद्धियोग पुस्तकात प्रत्यक्ष दिलेलं आहे, ते जर का समजायचं असेल व्यवस्थित तर त्याच्या पाठीमागच्या काही संकल्पना सुद्धा आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून आजचा पाठ आहे. आणि आज आपण प्रस्तावनेला पण सुरुवात करणार आहोत, कारण स्वामीजींनी ह्या बुद्धियोगामध्ये त्यांची व्यवस्थित प्रस्तावना दिलेली आहे. आणि त्या प्रस्तावनेत बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत की त्या पटकन वाचताना समजायला खूप अवघड आहेत. आणि म्हणून थोडं बॅकग्राऊंड आज आपण बघणार आहोत. आपण पटकन आढावा घेऊया. मागच्या पाठामध्ये आपण काय बघितलं. आपण मागच्या पाठामध्ये मागल्या 2 ग्रंथांचा म्हणजे विषयोग आणि भाग्ययोग यातल्या मांडणीचा अगदी थोडक्यात आढावा पाहिला. त्याच्यानंतर त्या दिवशी 23 एप्रिल होता, स्वामीजींचा जन्मदिन किंवा संकल्प दिन आपण ज्याला म्हणतो तो होता. तर त्यामुळे स्वामीजींच्या कार्याचा आपण आढावा घेतला. स्वामीजींचं कार्य पूर्ण जीवनस्पर्शी आहे. म्हणजे अगदी विवाहपूर्व जोडणूक पासून जन्मपूर्व संस्कारापासून ते मृत्यू पश्चात संस्कारापर्यंत सगळ्या गोष्टींच्याबद्दल मार्गदर्शन स्वामींनी दिलेलं आहे. म्हणजे माणसाच्या पूर्ण आयुष्याचा विचार केलेला आहे. आणि त्याच्यावर ज्या काही समस्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर होत्या त्याचा उपाय दिलेला आहे, त्याची आपण माहिती पाहिली. नंतर हे जे काम आहे स्वामीजींनी व्यक्ती कल्याणाचं, ते व्यक्ती कल्याण मध्यवर्ती कल्पना ठेवून मग त्या व्यक्ती कल्याणाच्या माध्यमातून कुटुंब कल्याण, समाज कल्याण, राष्ट्र कल्याण आणि सर्व मानवतेचं कल्याण साधण्यासाठी हे सगळं काम कसं उपयुक्त आहे हाही थोडक्यात आपण बघितलं. ते 2 चार्ट आपण बघितले. त्या चार्टच्या माध्यमातून हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. आणि बुद्धियोग हा जो आपण आता ग्रंथ अभ्यासाला सुरुवात करणार आहोत, त्या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर आपण
बुद्धी जी अंतःकरणाची एक भाग आहे, त्या अंतःकरणाची विविध कार्य आणि त्यातला बुद्धीचा भाग, ह्या अत्यंत महत्वाच्या भागाला फक्त स्पर्श केला मागच्या वेळेला. आज आपण हा भाग अधिक विस्ताराने पाहायचा प्रयत्न करणार आहोत आणि शेवटी आपण आज सुद्धा मागच्याप्रमाणे गणेश ध्यान आणि प्रार्थना यांनी या पाठाचा समारोप करणार आहोत. अशा पद्धतीने आजचा आपला पाठ आहे तो आपण आता ऐकायला सुरुवात करूया. चिंतनाला सुरुवात, अभ्यासाला सुरुवात. आता अंतःकरण म्हणजे आपण बघा, स्वामीजींनी जड आणि अजड अशा दोनच गोष्टी बघितल्यात. अजडामध्ये मन येतं आणि मनाचे मग बुद्धी, विचार असं ते म्हणले ते सगळं अजडामध्येच आहे. परंतु इथे आपल्याला ही बुद्धी समजून घ्यायची आणि पुढच्या वेळेला श्रद्धा समजून घ्यायची, म्हणून ते थोडंसं आपण अंतःकरण, जे अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे ह्या अंतःकरणाचे 4 प्रगतीकरणाचे प्रकार आहेत. म्हणजे अंतःकरण एकच आहे, पण ते कधी मन म्हणून प्रकट होतं, कधी बुद्धी म्हणून प्रकट होतं, कधी चित्तावस्थित असतं. अशा पद्धतीने ते वेगळ्या वेगळ्या. तर हे 4 प्रकार आहेत, ते काही स्वतंत्र नाहीयेत. तर एकच अंतःकरण आहे, पण ते जे काम करतं त्याप्रमाणे त्याचं नाव वेगळं होतं. म्हणजे बघा, एकच माणूस असतो, पण तो कुणाचा तरी वडील असतो, कोणीतरी त्याला बाबा म्हणतं, कुणाचा तरी तो पती असतो, कुणाचा तरी तो मित्र असतो, कुणाचा तरी तो काका असतो, कुणाचा तरी मामा असतो. म्हणजे त्याला वेगळी वेगळी नावं असतात, माणूस एकच असतं. तसं हे अंतःकरण एकच आहे, पण त्याच्या कामाप्रमाणे त्याचं नाव वेगळं होतं. आणि ही सुद्धा अध्यात्मशास्त्रातली एक परिभाषा आहे. परमार्थ हे सुद्धा एक प्रकारचं शास्त्रच आहे आणि हे शास्त्र माणसांनी सोय म्हणून बसवलेलं आहे. आपल्याला स्वतःला आपला आंतरव्यवहार समजण्यासाठी सोपं पडावं म्हणून बसवलेलं आहे. आता आपल्याला शेवटी हा अभ्यास करायचा आहे तो सुखप्राप्तीसाठी किंवा इच्छातृप्तीसाठी. इच्छातृप्ती झाली तर सुख प्राप्त होतं. म्हणून ह्या सुख मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये अंतःकरणाचे काय काय रोल्स आहेत, म्हणजे अंतःकरणाच्या विविध घटकांचे काय काय रोल आहेत, अंतःकरणाचे हे 4 पदर आहेत, ते समजून घेतले तर आपल्याला ते कळेल. म्हणून आपण हे अंतःकरणाचे जे 4 प्रकटीकरणाचे प्रकार आहेत ते समजून घेऊया. आता मन आणि भगवद्गीतेमध्ये आपण भगवद्गीतेचा जो अभ्यास केलेला आहे त्यावेळेला सुद्धा आपण काही प्रमाणात हे बघितलं. अर्थात त्याला खूप दिवस झाले, खूप महिने झाले, 2 वर्ष 3 वर्ष होऊन गेली, त्यामुळे कुणाच्या लक्षात असण्याची शक्यता नाही. अर्थात जे लोक अभ्यास करतात आणि स्वतःला त्या सगळ्या गोष्टीच्या संपर्कामध्ये ठेवतात त्यांना ही नक्की माहिती असेल, परंतु त्यांचे रिव्हिजन आणि ज्यांनी कुणी नसेल बघितलं त्यांच्यासाठी माहिती. मनची व्याख्या जी आहे ती संकल्प विकल्पात्मिका वृत्ती सा मनः. मनवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहंकार वृत्ती अशा 4 वृत्ती आहेत. त्यातले मन म्हणजे संकल्प विकल्पात्मिका वृत्ती, त्याला मन म्हणतात. म्हणजे बघा, माणसाच्या मनामध्ये काही इच्छा निर्माण झाली, अंतःकरणामध्ये संकल्प निर्माण झाला, तर त्या संकल्प पूर्तीसाठी विकल्प निर्माण होतात. म्हणजे तोच संकल्प पण असं करावं का, तसं करावं का, तसं करावं का, तसं करावं, असे वेगळे वेगळे विकल्प निर्माण होतात. आणि ही जेव्हा अंतःकरणाची वृत्ती असते, की संकल्प निर्माण झालेला आहे आणि त्याच्यावर वेगळे वेगळे ऑप्शन्स आपण समजवतो, त्याला मन म्हणतात. म्हणजे अमुक एक गोष्ट व्हावी, एक गोष्ट असावी असं वाटणं याला संकल्प म्हणतात. आता हे संकल्प चांगले असू शकतात, वाईट असू शकतात, परंतु जे कुठले संकल्प आपल्याला आहे चांगले वाईट, ते संकल्प पूर्तीच्या साठी वेगळे वेगळे विचार येऊ शकतात. असं करता येईल, नको ते तसं करता येईल, नको ते तसं करता येईल, अशाबद्दलचा जो प्रयोग आहे त्याला विकल्प म्हणतात. आणि अशी जी अंतःकरणाची स्थिती असते त्यावेळेला त्या अंतःकरणाला मन असं म्हणतात. आता आपण हा कन्सेप्च्युअल भाग समजून घेऊ आणि नंतर उदाहरणाच्या माध्यमातून पण समजून घेऊ, म्हणजे अधिक चांगलं समजेल. बुद्धी म्हणजे काय? निश्चयात्मिका वृत्ती सा बुद्धी. म्हणजे जेव्हा वेगळ्या वेगळ्या विकल्पांच्या बद्दल निश्चय होतो, म्हणजे निश्चय करणाऱ्या अंतःकरणाच्या वृत्तीला बुद्धी असं म्हणतात.
संकल्प आणि विकल्प झाल्यानंतर शेवटी अंतःकरण एखाद्या ठोस निर्णयापर्यंत येतं आणि तो निर्णय घेतला की त्या अंतःकरणाला जी वृत्ती आहे त्याला बुद्धिवृत्ती असं म्हणतात किंवा बुद्धिस्थिती असं म्हणता येईल. नंतर चित्त म्हणजे चिंतनात्मिका वृत्ती सहा चित्त, म्हणजे जेव्हा हे सगळं निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाचा किंवा निर्णय होण्यापूर्वी वेगळ्या वेगळ्या विकल्पांचा जो चिंतन मनात चालू असतं, अंतःकरणात चालू असतं, त्यावेळेला जी अंतःकरणाची स्थिती त्याला चित्त म्हणतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं चिंतन करणारी, त्याबद्दल वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा विचार करणारी वृत्ती म्हणजे चित्त आहे. आणि अहंकार म्हणजे अहम अहम कार्यती इति वृत्ती अहंकाराः, म्हणजे सतत मी आहे मी आहे, मी विचार करतोय, माझी इच्छा आहे, माझा असं मत आहे, माझा हा एक विकल्प आहे, हा दुसरा विकल्प आहे, हा दुसरा ऑप्शन आहे, हे सगळं मी आहे, मी करतोय, मी आहे, हा सगळा मी आहे तसा आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, हा मी जे असतो त्याला अहंकार असं म्हणतात. अहम अहम कारयती अति अहंकार. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अंतःकरण एकच आहे, पण त्या अंतःकरणाला त्याच्या कार्याप्रमाणे वेगवेगळं नाव दिलं जातं. आणि ह्या अंतःकरणात वेगळ्या वेगळ्या ज्या वृत्ती आहेत, मनवृत्ती, चित्तवृत्ती, अहंकार वृत्ती, बुद्धिवृत्ती, ह्या सगळ्या जेव्हा कुठल्या ठिकाणी शांत होतात, म्हणजे सगळ्या गोष्टी पूर्ण शांत होतात, लीन होतात, तेव्हा जी स्थिती होते त्याला आनंद म्हणतात किंवा सुख म्हणतात, असं हे अध्यात्मशास्त्र सांगतं. आता आपण हे थोडक्यात उदाहरणाने समजून घेऊ, म्हणजे चांगलं समजेल आपल्याला. आता बघा, आपण पहिला अंतःकरणाच्या 4 पदरापैकी पहिला मनाचा विचार केला. मनाला इच्छा निर्माण होते की या वर्षी डिसेंबरमध्ये, समजा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये वाटतं की ह्या वर्षी आपण उन्हाळ्यात कुठे ट्रिपला जायचं. आता ही इच्छा निर्माण झाली. मग इच्छा निर्माण झाल्यानंतर मग विचार सुरू होतात, कुठे जायचं, काश्मीरला जायचं, हिमाचल प्रदेशामध्ये जायचं, उत्तराखंडमध्ये जायचं, केरळला जायचं, हिल स्टेशनला जायचं, सीशोरला, सी रिसॉर्टला जायचं. आता हे सगळे जे काही विकल्प आहेत, परत हा एक झाला भाग. मग कधी जायचं, कुठल्या पिरियडमध्ये जायचं, एप्रिलमध्ये जायचं, मे मध्ये जायचं, सुट्या कधी आहेत, मग टुरिस्ट कंपनीने जायचं की स्वतः नियोजन करून जायचं, विमानाने जायचं का आगगाडीने जायचं, कोण कोण येणार ट्रिपमध्ये, आपल्याला कोणाची कंपनी म्हणून दुसरं कुठली फॅमिली पाहिजे का, मग कुणाला विचार. हे सगळे जे काही प्रकार आहेत, हे प्रकार जे आहेत त्याला विकल्प म्हणतात. आणि ही जी अंतःकरणाची स्थिती, ज्या वेळेला एक इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छेचे विविध प्रकार निर्माण होतात आणि त्या प्रकारासाठी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आपण आता या कुठे जायचं ह्याच्यावरचा जो बघितला त्याला मनस्थिती म्हणतात. मग असा विचार करून ठराविक पद्धतीने विचार केल्यानंतर कधीतरी निर्णय होतो, ठीक आहे, आपण यावर्षी केरळला जाऊया. आता केरळ निर्माण झाला की तो जो भाग आहे तो बुद्धीचा निश्चय आहे. परत मग कुठली ठिकाणं केरळमध्ये घ्यायची, केरळमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. बॅकवॉटर्स ऑफ अलेप्पीचं आहे, मुन्नारचं हिल स्टेशन आहे, कोलमचं ब्रीच आहे, अशा वेगळ्या वेगळ्या अशा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत. तिकडे त्या चहाचे मळे वगैरे असे बऱ्याच ठिकाणी आहेत. अशा अनेक गोष्टी केरळमध्ये आहेत की तिथे जवळ गेलं तर तुमचं ते यांचं आहे, विवेकानंद केंद्र आहे, थोडंसं पुढे गेलं तर. तशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण ठरवतो आणि मग त्या गोष्टी ठरतात आणि मग आपण ठरवतो एप्रिलमध्ये जायचं, आपण टुरिस्ट कंपनीतून जायचं, स्वतःच जायचं, आपण फॅमिली आणखीन 1-2 कुटुंब आपल्याला मिळाले त्याने मिळून जायचं. आता असं सगळे हे निश्चय होतात वेगळ्या वेगळ्या स्टेजला. तेव्हा हे निश्चयाचं काम करणारं जे अंतःकरणाचा भाग आहे त्याला बुद्धी असं म्हणतात. आता चित्त म्हणजे काय ते बघू आपण. इच्छा झाल्यापासून ठरलं आता केरळला जायचंय, ते इच्छा झाल्यापासून ट्रिप पूर्ण होईपर्यंत आपला सगळा जो विचार आहे तो ह्याच गोष्टी होती फिरत असतो. म्हणजे इतर गोष्टी आपण आयुष्यात करत असतो, दिवसाभरात ज्या काय लागलेली इतर कामं करत असतो, परंतु हा एक विचार सारखा असतो की आता
ट्रिपची इच्छा झाली, नंतर मग कुठे कुठे जायचं ठरलं, मग कुठे ठरलं, मग कसं जायचं, किती बुक करायचं, कोणी ऍडव्हान्स करायचं, कुणाला काम काय द्यायचं वगैरे सगळं जे आहे, हे सगळं जे आहे विचार चाललेला असतो. म्हणजे इच्छा झाल्यापासून ट्रिप पूर्ण होईपर्यंत आपलं जे चित्त असतं किंवा आपलं जे अंतःकरण असतं या ट्रिपमध्ये मग्न असतं. म्हणजे आपली चित्तवृत्ती ट्रिपमय होते, त्याला चित्त असं म्हणतात. आणि मग हे सगळं मी ठरवलं, माझी इच्छा आहे, मी ऑप्शन दिले, मी बुकिंग केलं, मी स्वस्तात ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी म्हणजे तो अहंकार. थोडक्यात ह्या 4 गोष्टी ज्या अशा आहेत त्या अशा पद्धतीने अंतःकरण आपलं काम करतं. आणि ती एक आपण उदाहरण घेतलं, असं प्रत्येक अनेक गोष्टीमध्ये अंतःकरणाचे वेगवेगळे योग असतात. आणि सुख कधी मिळतं तर सुख सुद्धा हे अंतःकरण वृत्ती शांत होतात तेव्हा मिळतं. म्हणजे बघा, एक साधं उदाहरण मागच्या वेळी मला वाटतं आपण कधीतरी बघितलं होतं, किंवा आता जेव्हा मार्च येतो, एप्रिल येतो, तेव्हा आपल्याला हापूसचे आंबे खायचे इच्छा असते, कारण बरेच वर्षभरात आपल्याला ते मिळत नसतात. मग ते आपण ठरवतो की बा आता पहिली पेटी आली की आपण घ्यायची. आता एप्रिललाच बाजारात बातम्या यायला लागतात की मार्केटमध्ये आंबा आलाय, जरा महाग आहे पण खूप चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे ह्या वर्षी वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात तेव्हा आपल्या अंतःकरणाची जी स्थिती असते त्याच्यामध्ये थोडी आशा निर्माण होते. आता आपल्याला लवकरच आंबे खायला मिळतात. आता ही प्रिय स्थिती आहे, म्हणजे आपल्या अंतःकरणाची प्रिय स्थिती. आता जवळ आलंय, फार लांब नाही, आता आपल्याला लवकरच ते आंबे खायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर मग आपण जातो मार्केटमध्ये, बघतो, विचार करतो आणि मग एक पेटी तिथे सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर ती घरी आणतो, घरी आणून ठेवतो आणि ती फोडतो आणि छान आंबे असतात. आता आपली इच्छा अधिक जवळ आली, म्हणजे ह्याला काय म्हणतात की एकदा ती प्रिय सिच्युएशन मधून पुढच्या स्टेजला आली, त्याला मोद असं म्हटलेलं आहे. शास्त्रीय भाषेतला शब्द मोद आहे, की मोद झाला, प्रिय गोष्ट आणखीन जवळ आली म्हणून मोद झाला. आणि मग नंतर प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण ते आंब्याचा रस काढतो, बसतो, जेवतो आणि त्या सगळ्याचा आस्वाद घेतो, त्यावेळेला ती इच्छा पूर्ण होते आणि त्याला प्रमोद असं म्हणतात. म्हणजे ह्या ठिकाणी आपलं मन, ह्या इच्छेच्या बाबतीत आपलं मन म्हणजे आपली इच्छा, आपलं मन, मनाचे वेगवेगळे ऑप्शन्स, त्याच्यानंतर ती गोष्ट मिळणं आणि त्या ठिकाणी निर्णय होऊन ती गोष्ट खाऊन सगळं चित्त स्वस्थ होणं. त्या ठिकाणी एक ठिकाणी ते होतं की चित्त शांत होतं कारण इच्छा पूर्ण झालेली आहे, बुद्धी शांत होते कारण बुद्धीचा निर्णय घेऊन झालेला आहे, मन शांत होतं कारण मनाची इच्छा सुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी पूर्ण करून घेतलेली आहे. मन, बुद्धी आणि चित्त हे जेव्हा शांत होतं तेव्हा आपोआप अहंकार शांत होतो, कारण अहंकाराच्या मैदानावरच ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. मनाच्या, बुद्धीच्या आणि चित्ताची जी काही नाचणं चालू असतं ते सगळं, त्यामुळे अंतःकरण शांत होतं. आणि ज्या दिवशी आपण छानपैकी आंबे खातो, आंब्याचं जेवण करतो, त्यावेळेला आपल्याला बरं वाटतं, त्याला प्रमोद असं म्हटलेलं आहे. आता का आपल्याला बरं वाटतं? कारण आपल्या सगळ्या त्या बाबतीतच्या सगळ्या इच्छा काही क्षणकाल तरी पूर्ण झालेल्या असतात, काही मिनिटं तरी पूर्ण झालेल्या असतात. असं नाही की एकदा आंबा खाल्ला की सगळ्या परत आपल्याला संध्याकाळी खावासा वाटणार, दुसऱ्या दिवशी खावासा वाटणार, ते सगळं चालू आहे. परंतु काही काळ त्या पूर्ण होतात आणि त्या जेव्हा शांत होतात तेव्हा आपलं अंतःकरण आपल्या मूळ स्वरूपात जे ब्रह्मस्वरूप आहे किंवा जे त्याला म्हणतात आत्मस्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपात काही क्षणकार विणार होतो पण आपल्याला आनंद वाटतो. खरा आनंद त्याच्यामुळे वाटतो, पण आपल्याला असं वाटतं आंबा खाल्ल्यामुळे मला आनंद मिळतो. आंबा खाल्ल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो हे जसं आहे तसं आंबा खाल्ल्यामुळे आपलं सगळं चित्तवृत्ती किंवा अंतःकरण शांत होतं म्हणून आनंद मिळतो, असं त्यातलं आतलं कारण आहे. अर्थात हा विषय आत्ताचा नाही, पण ह्या गोष्टीशी संबंधित म्हणून मी सांगितलं. आता हा पुढचा भाग आपण बघूया. अंतःकरण म्हणजे काय आहे? तर करण या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय. अंतःकरण म्हणजे आतलं इंद्रिय. आता हे जे मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्याला बाह्य इंद्रिय नाही म्हणतात. बाह्य इंद्रिय 5 इंद्रिय आहेत, ती म्हणजे कर्मेंद्रिय आहेत आणि ज्ञानेंद्रिय आहेत. ती 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि हे आतलं अंतःकरण म्हणजे आतलं इंद्रिय म्हणजे 11वं इंद्रिय म्हणतात जातात ह्याला. म्हणजे मनाला सुद्धा अध्यात्मामध्ये ह्या सगळ्या अंतःकरणाला 11वं इंद्रिय म्हणतात.
आता ही ज्ञानेंद्रिय जी आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, आणि कर्मेंद्रिय म्हणजे हात पाय, जीभ, त्याच्यानंतर नाक, आणखी जननेंद्रिय, ही सगळी जी इंद्रिय आहेत ती बाहेर वापरली जातात. पण ह्या इंद्रियांचा वापर कोण करतं? तर आपलं अंतःकरण करतं. आणि अंतःकरणाच्या इच्छेनुसार, अंतःकरणाच्या संकल्प विकल्पानुसार आपल्याला ह्या सगळ्या इंद्रिया वापरता येतात. आणि आपल्याला ह्या सगळ्या अंतःकरणाचा व्यापार आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. कारण अंतःकरणचा व्यापार एवढा आतून आणि सरळ चाललेला असतो, त्याचा पगडा एवढा असतो की ते आपलं अंतःकरण आहे, आपलं एक इंद्रिय आहे याचं आपल्याला भान सुद्धा राहत नाही. आणि आपल्याला आपलं अंतःकरण वापरायच्या ऐवजी आपलं अंतःकरण आपल्याला वापरतं. म्हणजे आपल्याला आपलं मन आपल्याला वापरतं, आपण आपलं मन वापरत नाही. मन बुद्धी जसं सांगतात तसं आपण वागतो. म्हणजे मनात आलं तर आपण करणार, बुद्धीला पटलं तर आपण करणार, मनाची इच्छा झाली. परंतु मनाला ज्या इच्छा होतील त्या मी ठरवायला पाहिजेत. असो जो भाग आहे तो होत नाही. बऱ्याच वेळा आपण त्या वेव मध्ये किंवा त्या प्रवाहामध्ये वाहून जातो. म्हणजे मनबुद्धी जसं सांगतात तसं आपण वागतो. आणि असं जिथपर्यंत आहे त्यापर्यंत त्या अंतःकरणाचा आपल्याला हवा तसा उपयोग करून घेता येणार नाही. शेवटी आपल्याला आपलं अंतिम कल्याण करायचं असेल तर आपल्याला जी काय आपल्याकडे साधनं आहेत त्यामध्ये हे मन आणि अंतःकरण, ह्या अंतःकरण म्हणजे मनबुद्धी ह्या बहुत महत्वाचे साधन आहेत. आणि अंतःकरण हे आपल्या स्वामित्वासाठी राहणं त्यासाठी आवश्यक आहे. मन आपल्या ताब्यात पाहिजे, बुद्धी आपल्या ताब्यात पाहिजे. आणि इतकंच नाही तर ते शुद्ध आणि शांत सुद्धा असायला हवं. म्हणजे परमार्थाच्या प्रगतीसाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा व्यवहाराच्या प्रगतीसाठी सुद्धा ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. म्हणून चित्त शुद्ध होण्यासाठी, अंतःकरण शुद्ध होण्यासाठी निष्काम कर्म लागतं. त्याने अंतःकरण शुद्ध होतं. आणि निष्काम उपासनेने चित्त शांत होतं. आणि असं जर काय झालं, आपण निष्काम कर्म, निष्काम उपासना करू शकलो आणि आपल्या अंतःकरण आपण आपल्या ताब्यात ठेवलं तर मग ते माझं इंद्रिय होतं. आतापर्यंत ते त्याच्यासाठी मी काम करत होतो, अंतःकरणासाठी मी काम करत होतो. पण अशा पद्धतीने साधनेनंतर ते माझं इंद्रिय होतं. आणि मग हे आतलं इंद्रिय मला वापरता येतो, नंतर त्याचा अभ्यास करता येतो. आणि हे करण्यासाठी आपल्याला अंतःकरणाची शिस्त बाळगणं आवश्यक असतं. डॉक्टर काका त्यांच्या ह्या लेखात हे सगळं मी त्यांच्या लेखाच्या रेफरन्सने आपल्याला सांगतोय की असं सगळं झालं की ते माझं इंद्रिय होतं, आतली इंद्रिय मला वापरता येतात, त्यांचा अभ्यास करता येतो. आणि ह्यासाठी अंतःकरण धर्मशाळेसारखं ठेवता उपयोगी नाही. धर्मशाळेत कसं कोणी येतो, काही येतो, कचरा असतो, कचरा नसतो, साफ केलं जातं, साफ केलं, तर ते अंतःकरण मंदिरासारखं पवित्र झालं पाहिजे. आणि हे मंदिरासारखं पवित्र जर का आपल्याला अंतःकरण असेल तर कर्म आणि उपासना ह्या दोन गोष्टी शिवाय परमार्थामध्ये किंवा साधकत्वाच्या प्रगतीमध्ये दुसरा पर्याय नाही. आणि याला साधना म्हणतात. आपल्याला चित्तशुद्धी, चित्तशांती जर का मिळवायची असेल आणि आपल्याला खऱ्या पद्धतीने जर का सुखप्राप्ती करायची असेल आणि सुख आपल्याला कायम टिकणारं समाधान, शांती देणारं पाहिजे असेल, ही साधना जी लागते ती सोपी नाही. आणि किती सोपी नाही त्यासाठी आपण एक वेगळं उदाहरण आज बघणार आहोत. ते म्हणजे समर्थ रामदास स्वामींचा. खडतर तपश्चर्या करताना बालवयातली त्यांना जो अनुभव आलाय तो त्यांनी शब्दबद्ध केलेला आहे. करुणाष्टका आहेत त्यांची. आणि करुणाष्टकामध्ये त्यांना साधक स्थितीमध्ये ज्या काही अडचणी आल्या त्या त्यांनी देवासमोर मांडलेल्या आहेत करुणाष्टकामध्ये. आणि ह्या साधकांची अंतरयात्रा म्हणून करुणाष्टकावर एक सुनील चिंचोळकर नावाचे एक समर्थ भक्त होऊन गेले. त्यांनी एक छान पुस्तक लिहिलं आहे. त्यातला हा रेफरन्स आहे की आता बघा, समर्थ रामदास स्वामी आता लोकांना खूप मोठे वाटतात, परंतु त्यांच्या लहानपणी ते 12 वर्षाचे असताना घर सोडून बाहेर निघून गेले. आणि कुठेही कोणीही ओळखत नाही अशा ठिकाणी, नाशिक जवळ ठिकाणी एक गाव होतं, त्या ठिकाणी ते राहून राहिले. आणि तिथे त्यांनी 12 वर्ष गायत्रीचं तप केलं. त्या नदीत उभं राहून गायत्री मंत्राचा सकाळी पहाटेपासून 12 वाजेपर्यंत.
आता ह्या ठिकाणी अशा माणसाला ज्या वेळेला ते अजून कुठल्याही पद्धतीने त्याने स्वतःला एस्टॅब्लिश केलं नव्हतं, त्यावेळेला त्या ज्ञानेश्वरांना सुद्धा असंच झालं. ज्ञानेश्वर सुद्धा लहान असताना त्यांचे हाल झाले. तर साधकत्वासाठी काय काय गोष्टी घडू शकतात आणि अत्यंत महान व्यक्तींना सुद्धा त्या काय होतात. ही करुणाष्टकं म्हणजे समर्थांची आंतरिक अवस्था आहे. आपल्याकडे पूर्वी रोज सायंकाळी ही स्तोत्र म्हणण्याचा प्रघात होता. आणि तो का होता तर आपल्याला समर्थांची अंतःस्थिती काय होती ती कळावी, समर्थांचा भाव प्रगट व्हावा आणि मग आपल्यामध्ये सुद्धा आपल्या ज्या अडचणी आहेत त्या परमेश्वराकडे मागण्यासाठी तो भाव आपल्यामध्ये यायला पाहिजे. आणि म्हणून पूर्वी तो भाव आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी ती अर्थतेने स्तोत्र म्हणली जायची. आपल्याला सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की ही अशी जी स्तोत्र आहेत जी आपण मेकॅनिकली म्हणतो, कधीतरी म्हणायची म्हणून म्हणतो, ती पठण करताना फक्त एक सर्कस किंवा कवायत ठरू नये. एखाद्या यंत्राप्रमाणे आपण रामरक्षा म्हणतो, मारुती स्तोत्र म्हणतो, गणपती स्तोत्र म्हणतो, जी काय आपण म्हणत असेल स्तोत्र ती आपण म्हणून टाकली असं नसावं. आणि म्हणून परमेश्वराला आळवून भजन म्हणतात, तसं परमेश्वराला आळवून एकांतात ही स्तोत्र म्हणावीत. म्हणजे कल्पना करा की समोर देवाची मूर्ती आहे, धूप जळतो आहे, दिवा लावलेला आहे, उदबत्तीचा सुगंध दरवळला आहे, शांत वेळ आहे. खरोखर आपलं हृदय भगवंताविषयीच्या प्रेमाने भरून गेलेलं आहे, डोळे पाणावले आहेत, कंठ दाटून आला आहे आणि आर्ततेने ही स्तोत्र म्हटली जात आहेत. असं चित्र जर का असेल तर कसं वाटेल याची आपण कल्पना करू शकतो. आणि अशा स्थितीत समर्थ म्हणतात त्यांच्या काळात, त्यांच्या लहानपणी, श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नैत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा. 12 वर्ष रोज सकाळी 3:30 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत पाण्यात तप करत होते आणि प्रत्येक वेळेला ओढ होती राम भेटला पाहिजे, राम भेटला पाहिजे. आणि म्हणून त्या अर्थतेतून हा श्लोक बाहेर निघालेला आहे. आणि हे नुसतं काव्य नाही, हा विलक्षण भाव आहे. अंतर्यामी असलेली व्याकुळता निर्माण होणारं हे भाग आहे. आणि अशा पद्धतीची भक्ती काही क्षण तरी आपल्याला करता आली पाहिजे, तर आपल्याला त्या भक्तीचा आनंद मिळेल. पण ह्या बाबतीत आपल्यासाठी काय, आपलं आयुष्य कसं आहे, आपलं सर्वसामान्यांचं आयुष्य कसं आहे, त्यासाठी एक नानासाहेब देव म्हणून एक सद्ग्रस्त होऊन गेले या क्षेत्रातले मोठे. ते म्हणतात भगवंतासाठी असं एक वेळ रडा, आणि जर का भगवंतासाठी एक वेळ रडला तर जीवनात पुन्हा पुन्हा रडण्याचा प्रसंग येणार नाही. आणि रामकृष्ण परमहंस म्हणायचे की संसारातील दुःखद घटनेनी माणसं बादलीभर पाणी एवढ्या एवढे रडतील, पण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी 2 थेंब गाळणार नाहीत. आपण हे का बघतोय? कारण आपण अंतःकरणाचा अभ्यास करतोय. अंतःकरण शुद्ध आणि शांत होण्यासाठी जी काही उपासना आवश्यक आहे त्याचा विचार करतोय. आणि ह्यामध्ये बुद्धीचा आणि अंतःकरणाचा जो भाग आहे तो बघतोय. आणि स्वामी या आणखीन अशी काही करुणाष्टकं जी रामरायांची, रामदास स्वामींची खूप प्रसिद्ध आहेत, आपण सगळ्यांनी ती ऐकली असतील. त्यातली एक 2-4 बघूया आपण. अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा निरसी मोहमाया अचपळ मन माझे नाव रे आवरिता तुझ विणशिण होतो धावरे धावाता मन हे आवरे नाकी वासना वावडे सदा कल्पना धावते सैरा बुद्धी दे रघुनायका बोलता चालता येना कार्यभाग कळेचिना बहुत पिडिलो लोकी बुद्धी दे रघुनायका चित्त दुश्चित होत आहे ताळतंत्र कळेचिना आळसू लागला पाठी बुद्धी दे रघुनायका. देवाच्या भेटीची जी प्रचंड आस लागलेली होती त्याच्यातून
देवा मला अशी बुद्धी दे की मला तुझी भेट होईल, देवा मला अशा पद्धतीची परिस्थिती दे की मला तुझ्याविषयी दुसरं काही वाटणार नाही, देवा मला अशा पद्धतीची बुद्धी दे की माझं जे चित्त आहे त्याच्यामध्ये जे वेगळे वेगळे विचार येतात ते ताळतंत्र राहत नाही, आळस करावा असा वाटतो. आता हे सगळं कोण म्हणतायत? रामदास स्वामी म्हणतायत. आणि आपण ह्या उपासनेचा जो हा भाग जो आहे तो आपण बघतोय, कारण ह्या पद्धतीने आपल्याला आपल्या बुद्धीची मशागत करायची असेल तर मोठे माणसं ज्या रस्त्याने गेली ती आपण जर का रस्ता लक्षात ठेवला तर आपल्याला आपल्या मार्गात सुद्धा मदत होते, म्हणून आपण हे बघतोय. आता ह्या साधनेतली प्रगती साधण्यासाठी किंवा आपली खऱ्या पद्धतीने आयुष्यामध्ये सुख प्राप्ती होण्यासाठी बुद्धी आणि चित्त शुद्ध आणि शांत व्हायला पाहिजे. बुद्धी साधनेने प्रगत होते आणि देहबुद्धी आत्मबुद्धी होते. आता देहबुद्धी आणि आत्मबुद्धी याच्यामध्ये काय फायदा आहे, काय फरक आहे? आणि म्हणून आपण आता परत बुद्धीचाच अभ्यास करतोय, म्हणून देहबुद्धी आणि आत्मबुद्धी याच्यामध्ये जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या आपण थोडक्यात पाहू. आपण सगळ्यांनी नावं ऐकली असतील की बुद्धी म्हणतात, मेधा म्हणतात, प्रज्ञा म्हणतात, ऋतंबरा म्हणतात. आता ह्या सगळ्या संकल्पना काय आहेत? बुद्धीचाच हा प्रकार आहे. जसं आपण अंतःकरणाचे 4 प्रकार बघितले तसं हे बुद्धीचे वेगळ्या वेगळ्या लेव्हलचे वेगळ्या वेगळ्या स्तरातले हे प्रकार आहेत आणि एकापेक्षा एक वरचा असा हा प्रकार आहे. आता साधी बुद्धी आपण जी म्हणतो ती बुद्धी म्हणजे तर्क विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता, ती आपण मगाशी बघितली. आता ही निर्णय घेण्याची क्षमता असते ती आपल्या असलेल्या ज्ञानावर आणि असलेल्या अनुभवावर आधारित असते. म्हणजे मला एखादी गोष्ट निर्णय घ्यायची असेल तर मला जे काही ज्ञान आहे आणि जो काही मला अनुभव आलेला आहे त्या सगळ्याच्या गोळाबेजावर माझा बुद्धी निर्णय घेते. बुद्धीने आपण ज्ञान मिळवू शकतो, अडचणी सोडू शकतो, योग्य निर्णय घेऊ शकतो आणि बुद्धीचा वापर आपल्या रोजच्या जीवनात ज्ञान मिळवण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आपण करत असतो. ही झाली आपली नेहमीची बुद्धी. मेधाबुद्धी म्हणजे काय? मेधावी बुद्धी किंवा मेधा संस्कार आपण ऐकलेलं आहे. मेधावी बुद्धी म्हणजे ग्रहणशील बुद्धी. मेधावी बुद्धी म्हणजे चांगल्या गोष्टी ग्रहण करणारी बुद्धी. जी बुद्धी योग्य ज्ञान आणि विचारांच्या आधारे निर्णय घ्यायला सक्षम आहे ती बुद्धी. पहिली बुद्धी जी आहे ती असलेलं ज्ञान आणि असलेली माहिती अनुभव याच्यावर निर्णय घेते. ही योग्य ज्ञान आणि योग्य विचारांच्या आधारे निर्णय घ्यायला सक्षम आहे ती बुद्धी म्हणजे मेधाबुद्धी. जी भूतकाळातला अनुभवाचा वापर करून सारासार विचार करून योग्य निर्णय घेते त्याला बुद्धी मेधाबुद्धी म्हणतात. आता बघा, एखाद्या व्यक्तीला बऱ्याच औषधाचं ज्ञान असेल पण त्याला मेधाबुद्धी नसेल तर कुठल्या परिस्थितीत कुठल्या व्यक्तीला कुठलं औषध योग्य आहे ते तर निवडू शकणार नाही. म्हणून मेधाबुद्धी असलेल्या व्यक्तीला औषधाचं ज्ञान आणि अनुभव याच्या आधारे योग्य औषध निवडता येते. म्हणजे आपण काय उदाहरण बघितलं, आणखीन सुद्धा अनेक उदाहरणं बघता येतील. पण बुद्धीच्या पुढची भाग म्हणजे जरा अधिक प्रगत बुद्धी म्हणजे मेधाबुद्धी आहे. त्याच्यानंतर प्रज्ञा म्हणतात, प्रज्ञाबुद्धी. प्रज्ञा म्हणजे शुद्ध ज्ञान किंवा अंतर्ज्ञान. हे ज्ञान केवळ बुद्धीने मिळवलेलं नसून ते अंतर्ज्ञानाने प्राप्त होते. म्हणजे मगाशी आपण बघितलं की एकदा साधना सुरू झाली की जेव्हा चित्त शुद्ध होतं, चित्त शांत होतं आणि हे शुद्ध आणि शांत चित्ताच्या प्रवासात जे काही आपल्यामध्ये अंतर्बदल होतात त्याप्रमाणे ह्या पुढच्या बुद्धी जागृत होतात. एखादा माणूस संकट किंवा वाईट परिस्थितीमध्ये शांत राहून योग्य उपाय शोधू शकतो. सर्वसाधारणतः माणसाला खूप मोठं संकट आलं, कठीण परिस्थिती आली तर माणूस भांबावून जातो. भांबावून झाल्यानंतर त्याला जे काही सुचतं ते पण सुचत नाही. पण एखादा माणूस असा असतो की काहीही प्रसंग येवो, काहीही परिस्थिती येवो, तो शांत राहून योग्य उपाय शोधू शकतो. तर अशा वेळेला त्याला जी बुद्धी मदत करते त्याला प्रज्ञाबुद्धी म्हणतात. प्रज्ञाबुद्धी आपल्याला सत्य आणि असत्य, योग्य आणि अयोग्य यामध्ये फरक ओळखायला शिकते. आणि प्रज्ञा हे ज्ञान अंतर्दृष्टी आणि आत्मसाक्षात्काराला मदत करते. म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या पुढच्या स्टेजला जर का जायचं असेल तर आपल्याला बुद्धी प्रज्ञाबुद्धी पद्धतीने नेली पाहिजे आणि त्यासाठी साधना करायला पाहिजे. आणि शेवटी ऋतंबरा ही एक बुद्धीचा प्रकार म्हणतात. ऋतंबरा म्हणजे ऋत म्हणजे सत्य. नैसर्गिकरित्या नियम जे आहेत ते सत्य असतात म्हणून सत्याच्या आधारावर ते ऋत असतं. आणि अंबरा म्हणजे आकाश.
म्हणजे इतकी विशाल आणि निसर्गक नियम आणि सत्यावर आधारित असली एक प्रकारची जी प्रज्ञा असते त्याला ऋतंबरा असं म्हणतात. ती आपल्याला सत्य आणि नैसर्गिक नियमांशी आपल्याला आपोआप जोडते. ऋतंबरा बुद्धी म्हणजे सत्य आणि ज्ञानावर आधारित एक विशेष प्रकारची बुद्धी आहे. ती केवळ सत्य ज्ञानाला स्वीकारते आणि विपरीत किंवा मिथ्या ज्ञान स्वीकारत नाही. योग आणि ध्यान साधनेत ऋतंबरा बुद्धी विकसित होते. जेव्हा साधक सूक्ष्म गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा त्याची बुद्धी हळूहळू शुद्ध होऊन खरं जे सत्य आहे, खरं जे ज्ञान आहे ते ग्रहण करण्याला सक्षम होते. अशा पद्धतीने या ऋतंबरा बुद्धीचा आपण विचार करायला पाहिजे. बुद्धी हे ज्ञानाचं साधन आहे. म्हणजे फरक काय आहे ह्या बुद्धी, प्रज्ञा, ऋतंबरा ह्याच्यामध्ये? तर बुद्धी हे ज्ञान घ्यायचं साधन आहे, तर प्रज्ञा आणि ऋतंबरा हे ज्ञानाचं स्वरूप आहे. मागच्या पाठात आपण बघितलं होतं की गणेशामुळे आपल्याला कळतं. म्हणजे गणेशाची जर का कृपा असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात आणि शारदेच्या कृपेने आपल्याला जे कळलं ते शब्दामध्ये व्यक्त करता येतं. तसं प्रज्ञा आणि ऋतंबरा हे ज्ञानाचं मूळ स्वरूप आहे. बुद्धी तर्क विचार करते आणि प्रज्ञा आणि ऋतंबरा अंतर्ज्ञानाला महत्व देतात. बुद्धीचा वापर आपण ज्ञान मिळवण्यासाठी करतो, निर्णय घेण्यासाठी करतो, तर प्रज्ञा आणि ऋतंबरा आपल्याला सत्य आणि नैसर्गिक नियमाची जाणीव करून सत्याकडे नेण्यासाठी, म्हणजे आपली वृत्ती जी आहे ती वृत्ती अधिक सत्याकडे जाण्यासाठी मदत करणाऱ्या ह्या सगळ्या बुद्धी आहेत. वृत्तीज्ञान आणि शुद्ध ज्ञान. आता बघा, आपल्या नेहमीच्या अंतःकरणामध्ये ज्या वृत्ती असतील त्यांनी आपल्याला ज्ञान होईल आणि आपलं अंतःकरण प्रगत स्थितीमध्ये गेलं म्हणजे ह्या प्रज्ञा किंवा ऋतंबरा या स्थितीमध्ये गेलं तर आपल्याला ज्ञान होईल. त्याच्यामध्ये फरक असणार का नाही? तर ते वृत्तीज्ञान म्हणतात. आपल्याला नेहमीचं जे ज्ञान होतं ते आपल्या वृत्तीप्रमाणे ज्ञान होतं आणि साधकाच्या प्रगत अवस्थेमध्ये जे खूप ऍडव्हान्स पद्धतीने आपल्या साधना करून पुढे जातात त्यांना शुद्ध ज्ञान होतं. बुद्धीला वाढत्या स्तरावर व्यक्तीचं आकलन अधिकाधिक सूक्ष्म होत जातं, दर्शन शुद्ध होतं, सत्याच्या जवळ. हे सत्यस्वरूप परमेश्वरा, मी माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालेली ही प्रार्थना आहे ना, त्याच्यामध्ये मी सर्वांगाने अधिकाधिक शुद्ध होत आहे. ते शुद्ध काय म्हणजे हा आपण आता भाग समजून घेतो थोडंसं. आणि योगामध्ये आपण योग करतो त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय चित्तवृत्ती निरोध. म्हणजे चित्ताची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये हळूहळू निरोध करू, चित्त शांत करणं, म्हणजे सब्जेक्टिव्ह परसेप्शन्स अँड ऑब्जेक्टिव्ह परसेप्शन बाय प्युअर इंटेलिजन्स, याला चित्तवृत्ती निरोध म्हणतात किंवा योग म्हणतात. अशा पद्धतीने सूक्ष्म शुद्ध बुद्धी म्हणजे प्रज्ञा आणि ऋतंबरा, अशा प्रकारे आपण या बुद्धियोगाच्या निमित्ताने बुद्धियोग पुस्तकात नसलेला परंतु बुद्धियोगाशी संबंधित असलेला काही भाग आपण बघण्याचा प्रयत्न. श्रद्धेचा भाग कसा निर्माण होतो याच्यातून ते आपण बघूया. ऋषीमुनी, वेदकाळातले ऋषीमुनी जे अत्यंत मनाच्या उच्च अवस्थेमध्ये आणि ऋतंबरा पत्नीतून निर्माण झालेल्या आणि त्यांना दृष्टीस पडलेला किंवा ऐकू आलेल्या आणि मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडलेल्या ज्या वेदरुचा आहेत त्याला अपौरेषेय वाङ्मय असं म्हणतात. आता ते अशा उच्च बुद्धीच्या स्थितीत किंवा अंतःकरणाच्या स्थितीत असल्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या बुद्धीमध्ये जे दोष असतात ते दोष त्यांच्या वाङ्मयात अजिबात नसतात आणि म्हणून वेदाला, उपनिषदांना अपौरुषेय वाङ्मय असं म्हणतात. मग हे अपौरुषेय वाङ्मय हजारो वर्षापूर्वी अनेक वर्षांची तप करून प्राप्त केलं. वर्षानुवर्ष कुठल्याही पद्धतीचं प्रिंटिंग नव्हतं त्यावेळेला किंवा काही नव्हतं. ते त्यांनी एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिकडे असा हा ज्ञानाचा वारसा वर्षानुवर्ष त्यांनी आपल्याकडे दिला. त्यांनी त्याच्यावर कुठल्याही पैशाची अपेक्षा केली नाही, कुठलाही काय म्हणतात ते राईट्स ठेवले नाहीत, काय नाही, फक्त लोकांसाठी. आणि म्हणून हे श्रद्धेय वाङ्मय आहे. आता हे श्रद्धेय वाङ्मय आहे आणि म्हणून वेदावर श्रद्धा पाहिजे किंवा वेदात ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, अध्यात्मातल्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यावर श्रद्धा पाहिजे, कारण श्रद्धेशिवाय ते करता येत नाही. आणि हे जे निर्माण झालेलं आहे अत्यंत शुद्ध मनस्थितीतून निर्माण झालेलं आहे, म्हणून ही श्रद्धेची आवश्यकता आहे.
आता आपली जी सर्वसामान्य बुद्धी असते, प्रज्ञा जाऊ दे, ऋतंबरा जाऊ दे, मेधा जाऊ दे, प्रतिभा जाऊ दे, ह्या सगळ्या बुद्धीच्या एक वेगळ्या स्थितीत आहेत. परंतु आपण सर्वसामान्य बुद्धी जी आहे त्या बुद्धीमध्ये आपण तरी आपल्याला समजतो ना की मी बुद्धिमान. कोण नाही म्हणत नाही की मी बुद्धिवान नाही. मग प्रत्येकाला असं वाटत असतं की मी बुद्धी आहे, मला विचार करण्याची क्षमता आहे, मी योग्य निर्णय घेऊ शकतो. परंतु आपल्या सगळ्यांच्या या बुद्धीमध्ये एक 4 प्रकारचे सामान्य दोष माणसाच्या बुद्धीमध्ये असतात. आणि मग आपल्याला बुद्धी योग समजून घेत असताना सर्वसामान्याच्या बुद्धीमध्ये विचार करणं आवश्यक आहे, थोडंसं समजून घेणं आवश्यक आहे. कुठले कुठले दोष असू शकतात ह्याचा आपण विचार करणं आवश्यक आहे, थोडंसं समजून घेणं आवश्यक आहे. काय समजून घ्यायचं आहे तर हे सगळं बॅकग्राऊंड असलं तर आपल्याला ह्या दोषांची जाणीव राहील आणि मग ते दोषापासून आपल्याला मुक्त होता येईल की हे पाहता येईल. आता बघा, भ्रम, प्रमाद, करणा पाठव आणि विपलिप्सा असे 4 दोष सामान्य माणसाच्या बुद्धीत असतात. आता या 4ही दोषांचा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता आहे. तो आपण थोडक्यात समजून घेऊया. पहिला दोष आहे भ्रम. भ्रम म्हणजे काय? आपण म्हणतो ना भ्रम झालाय म्हणजे काय, असतं एक आणि तर दिसतं दुसरंच. जेव्हा असं होतं तेव्हा त्याला भ्रम म्हणतात. आणि नेहमी नाही पण सामान्य माणसाची बुद्धी भ्रमिष्ठ होते कधी कधी, याबद्दल अजिबात वाद नाही. आणि मग कधी कुणाची वेळ ती सांगता येत नाही. परंतु जी बुद्धी भ्रमानं अडकून असते तिला भ्रम होतो. आणि जर भ्रम झाला असेल तर ती बुद्धी निर्दोष असणं शक्य नाही. म्हणून सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीमध्ये कधी कधी भ्रमदोष दिसून येतो. आपल्याला बुद्धीचा भ्रम झाल्याचा अनुभव बऱ्याच वेळा येतो. बऱ्याच वेळा नसलेल्या गोष्टी गृहीत धरून बुद्धी चुकीचा निर्णय देते. म्हणजे बघा, एखादी गोष्ट आपण ऐकतो, त्या गोष्टी ऐकल्यानंतर आपण त्याच्यावर निर्णय करतो. पण ऐकता ऐकता आपल्याला जे कळलं त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला असा गैरसमज होतो आणि एखादी नसलेली गोष्ट सुद्धा तिथे आहे असं आपण गृहीत धरतो आणि त्यामुळे तो निर्णय चुकतो. आणि म्हणून भ्रम होणं हा बुद्धीचा स्वभाव असल्यामुळे त्या बुद्धीतून निर्माण झालेले जे वाङ्मय असतं ते निर्दोष असणं शक्य नाही. आणि प्रामाणिक माणसं हे नक्की कबूल करतील. कारण ज्या माणसाच्या बुद्धीला भ्रमाची शक्यता आहे, मग ते वाङ्मय वाईट असेल असं नाही, परंतु ते निर्दोष नसेल. जसं वेदवाङ्मय निर्दोष आहे कारण तिथे अजिबात हा भ्रमाची शक्यता नाही, कारण ती अत्यंत उच्च बुद्धी आहे, तसं हे सर्वसामान्य वाङ्मय निर्दोष असेलच असं सांगता येत नाही. आणि बघा, भ्रमाची एक उदाहरण त्याने दिलेलं आहे की समजा तुम्ही एका तुमच्या अपरिचित भागात गेलेला आहात. त्या ठिकाणी तुम्ही फिरताय, संध्याकाळ झाले, थोडा उजेड आहे, थोडं काळोख झालेलं आहे, म्हणजे तिन्हीसांजीची वेळ झालेली आहे. आणि तुम्ही कुठल्या तरी एका बाहेरच्या भागात गेलेला आहात. आणि मग रस्त्यावरून चालताना दूर अंतरावर आपल्याला एक खरं असतं ते झाडाचं एक खोड असतं, वाढलेल्या झाडाचं वाकडं तिकडं खोड असतं. पण लांबून बघताना आपल्याला वाटतं की त्या ठिकाणी कोणतरी माणूस बसलाय आणि संध्यप्रकाश असतो, आपल्याला नीट कळत नाही. आणि मग एकदा तो दिसायला लागला की आपण त्याचं निरीक्षण करतो आणि मग आपल्याला वाटायला लागतं हे त्याचं डोळं आहेत, हे त्याचं डोकं आहे, हे त्याचे हात आहेत. आणि मग आपल्याला अधिक भीती वाटायला लागते. आणि मग आपण म्हणतो अरे बापरे, तिकडे जर असं असेल, एखादा राक्षस बसला असेल तर आपण पुढे जायचं नाही. आता हा बुद्धीचा भ्रम आहे, असा होऊ शकतो. किंवा नेहमीचा उदाहरण म्हणजे जो काय म्हणतात ओवॅसिस ज्याला म्हणतात, म्हणजे पाणी नाही परंतु प्रत्यक्ष पाणी आहे असं त्या वाळवंटात आपल्याला दिसतं. मृगजळ, ते मृगजळ हा स्वभ्रम, असे अनेक प्रकारचे भ्रम ह्याला होऊ शकतात. तर हा भ्रम हा एक बुद्धीचा दोष आहे. दुसरा दोष आहे प्रमाद. चुका करण्याच्या वृत्तीला प्रमाद असं म्हणतात. आणि माणसाची प्रवृत्ती आणि माणसाचा स्वभाव बऱ्याच वेळा स्खलनशील असल्यामुळे म्हणजे खालच्या पातळीवर कधीतरी पडतो. नेहमी नाही पडत, परंतु कधीतरी एकदम माणूस खालच्या पातळीवर जातो आणि मग त्याला स्खलनशील स्वभाव म्हणतात. आता आपण पण म्हणतो ना की अरे बापरे, असं कसं झालं त्या दिवशी माझ्या हातून, म्हणजे आपलं नेहमी होतं असं नाही. परंतु हा जो प्रकार आहे तो प्रमाद त्याला म्हणतात.
आणि म्हणून असा प्रमाद करणारा जो माणूस आहे त्यांनी निर्माण केलेल्या वाङ्मयात 100% ते बरोबरच असेल, श्रद्धेय असेल असं म्हणता येणार नाही. त्याच्यात चुका असण्याची शक्यता आहे, म्हणून त्याला प्रमाण मानता येत नाही. आपण वेदवाङ्मय प्रमाण का मानलं जातं ते बघतोय. सर्वसामान्य याच्यामध्ये बुद्धीमध्ये प्रमाद आहे, भ्रम आहे, चुका करणं ह्या माणसाचा स्थायी धर्म आहे. आणि म्हणून त्याचं जे आहे सर्वसामान्य माणसाचं जे वाङ्मय आहे किंवा त्यांनी म्हटलेलं जे म्हणणं आहे ते 100% स्वीकारता येणार. संत लोकांचं म्हणजे आता रामदास स्वामींचं, ज्ञानेश्वर महाराजांचं, अनेक संत होऊन तुकाराम महाराजांचं, ह्या सगळ्या लोकांनी अत्यंत उच्च अवस्थेमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाहीये, म्हणून त्यांचे अभंग हे आपल्याला शिरोधार्य असतात. तिसरा देश जो आहे दुसरा जो दोष आहे त्याला कर्णा पाठव असं म्हणतात. आता कर्ण पाठव म्हणजे काय? तर कर्ण म्हणजे इंद्रिय, मग अशी आपण बघितलं. अंतःकरण म्हणजे आतलं इंद्रिय, तर कर्ण म्हणजे इंद्रिय आणि त्याचं अपुटत्व म्हणजे अकुशलता, म्हणजे बुद्धीच्या एखाद्या दोषाला कर्णा पाठव असं म्हणतात. मानवी शरीरामध्ये आपण इंद्रिय समजतो तेवढी निर्दोष किंवा कार्यक्षम नसतात. आपली इंद्रिय खूप चांगली असतात, खूप इफिशियंट असतात. आपल्याला देवाने अत्यंत उत्कृष्ट असं हे शरीर यंत्र दिलेलं आहे, परंतु त्यामध्ये काही दोष असू शकतात. उदाहरणार्थ डोळे, कान, मन ही सगळी ज्या गोष्टी आहेत त्यांना वस्तू जशी असते अगदी तसेच्या तसंच तिचं ज्ञान प्रत्येक वेळेला आपल्याला होईलच असं सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला अनेकदा वाचताना आपण वाचत असतो पण तिथे नसलेला शब्द सुद्धा आपण वाचू शकतो. बऱ्याच वेळा होतं असं कधी कधी. बरं, त्या नसलेल्या शब्दाचा अर्थ पण त्यावेळी आपल्याला कळतो आणि दुसऱ्या तिसऱ्यांदा पुन्हा तोच मजकूर असताना लक्षात येतं की आपण मजकुरात चुकीचा शब्द वाचला होता, इथं तो शब्द नसतानाही त्याचा अर्थ आपल्याला कळला होता. अशा प्रकारचं जे होतं आपल्या आयुष्यात कधी कधी प्रत्येकाच्या, ते इंद्रियांच्या अपटुत्वाचं उदाहरण आहे. आपण आपल्या मनावर खूप विसंबून असतो, मनात आलं तर मी काही करेन असं आपण म्हणत असतो, पण असं मन सुद्धा आपल्याला कधी कधी धोका देतं आणि मग आपण म्हणतो अरे असं कसं झालं. जे प्रत्यक्षात नाही ते मनाला वाटणं, मनाला दिसणं, ह्यात मनाचं अपयश आहे. आणि म्हणून अशा अपटू इंद्रियांनी करून दिलेलं ज्ञान किंवा त्यांच्या आधाराने निर्माण झालेलं वाङ्मय निर्दोष असणार नाही, ते विश्वासावर असणार नाही, म्हणून ते श्रद्धेय नाही. आपण माणसाच्या एकंदर बुद्धीच्या दोषांचा विचार करतो. हे दोष म्हणजे प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक क्षणाला आपल्यामध्ये येतील असं नाही, परंतु कधीतरी असतात आणि कधीतरी असल्यामुळे आपले जे विचार असतील ते 100% श्रद्धेय किंवा इतरांनी घेण्यासारखे नसतात. आता चौथा दोष आहे विप्रलिप्सा. आता हा विप्रलिप्सा आपल्याला खूप चांगला समजण्यासारखा दोष आहे. माणसाला सुटलेला अत्यंत प्रबळ लोभ असा विप्रलिप्सा या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे माणूस प्रत्येक जण मतलबी आहे, स्वार्थी आहे आणि त्या पद्धतीने आलेल्या परिस्थितीमध्ये निर्णय घेण्याची माणसा मनाची जी प्रवृत्ती असते तिला विप्रलिप्सा म्हणतात. म्हणजे माझ्या सोयीचा निर्णय मी घेणार. मनुष्याचा प्रत्येक निर्णय स्वहिताचा, सोयीचा विचार करून स्वार्थापोटी घेतलेला असतो आणि तो स्वभावतच स्वार्थी असतो. आता आजकाल जे राजकारण चाललेलं आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला असंख्य सकाळ संध्याकाळ उदाहरणं याची मिळतील. पण ते सोडा, आपल्याला आपल्याला असं वाटतं की आपल्या हातून एखादी वाईट गोष्ट घडलेली आहे. समजा तुमच्या हातून चुकून एक मांजर मेलं, गाडी खाली मांजर आलं आणि गेलं. आपल्याला वाटतं अरे बापरे मांजर कसं काय गेलं आपल्या हातून. मग एखाद्या आपण ज्योतिषाकडे किंवा एखाद्या ब्राह्मणाकडे गेलात आणि त्याला विचारलं आता माझ्या हातून असं असं झालं, काय उपाय करू, तर बऱ्याच वेळा ते सांगतात की काय नाही, एक काहीतरी पूजा करा, त्या पूजामध्ये एक सोन्याची मांजर करा आणि ती मला दान करा, म्हणजे तुमची त्या पापातून मुक्तता होईल. तर अशा प्रकारे आता हे आपण एक उदाहरण घेतलं, सगळ्याच प्रोफेशनमध्ये, डॉक्टरचं प्रोफेशन, वकिलाचं प्रोफेशन, सगळ्या ज्या वेगळ्या वेगळ्या प्रोफेशन आहेत किंवा अगदी वेगळ्या वेगळ्या शिक्षण क्षेत्राचा जरी विचार केला तरी ह्या ठिकाणी फक्त स्वार्थाचा विचार करून अनेक ठिकाणी निर्णय दिला जाऊ शकतो आणि ह्याला विप्रलिप्सा असं म्हणतात. हा मानवी बुद्धीतला एक अत्यंत सूक्ष्म आणि दडलेला अशी भावना आहे, त्याला लोभ म्हणतात. आणि अशा बुद्धीच्या माणसांनी मांडलेले विचार किंवा निर्माण केलेलं वाङ्मय निर्दोष असणं शक्य नाही, म्हणून त्यावर विश्वास ठेवता येत नाही. आता ज्या बुद्धीत हे चारही दोष नसतात तिला वेदबुद्धी म्हणतात.
तीच विश्वास ठेवायला प्राप्त असते. निर्दोष बुद्धीतून निर्माण झालेलं वाङ्मय विश्वास ठेवायला पात्र असतं. याचं आणखी कारण आहे, कारण ते वाङ्मय ऋतंबरा प्रज्ञेतून आलेलं असतं. म्हणजे हे जे वेदवाङ्मय आहे ते वेदकालीन ऋषींनी त्यांच्या अत्यंत उत्कृष्ट अंतःकरण स्थितीमध्ये ऋतंबरा स्थितीमधून निर्माण केलेलं आहे. ऋत म्हणजे सत्य आणि निर्दोष बुद्धीच्या माणसांचं अंतःकरण शुद्ध असल्यामुळे, ते सत्याने भरलेलं आणि भारलेलं असल्यामुळे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसल्यामुळे त्यांना ध्यानकाळी जे आलेले अनुभव त्यांनी शब्दांनी प्रकट केले ते ऋतंबरा प्रज्ञेतून प्रकट झालेले असतात. आणि म्हणून वासनापूर्ती देहाच्या माध्यमातून, म्हणजे एक बघा, एक देहबुद्धी आणि आत्मबुद्धी हा आपण मगाशी विचार केला. तर आपली जी असते ती देहबुद्धी असते. आपण देहाचा विचार करून विचार करतो, परंतु प्रगतीमध्ये, साधनेमध्ये, प्रगत अवस्थेमध्ये आणि ज्यांची प्रज्ञा आणि ऋतंबरा शक्ती जागृत झालेली आहे त्यांची जी असते त्याला आत्मबुद्धी म्हणतात. आणि वासनापूर्ती देहाच्या माध्यमातून, बघा आता आपल्याला आपली बुद्धी कशी चालते की मला जे काही गोष्टी मिळवायचे ते मला मिळवायचे. मला म्हणजे कोण मिळवणार आहे? माझ्या शरीराच्या माध्यमातून, माझ्या बुद्धीच्या माध्यमातून, माझ्या प्रयत्नाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी मिळणार. आणि म्हणून मी म्हणजे देह हा जो भाग आहे, आणि मग त्या देहानंतर मग हे माझं नाव, हे माझं शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या जगातल्या गोष्टी मिळत असतात किंवा मान सन्मान मिळत असतात. म्हणून मी म्हणजे देह असा आपला पक्का घट्ट समज असतो, त्याला देहबुद्धी म्हणतात. पण अध्यात्मशास्त्रामध्ये त्याला अविद्या म्हटलं जातं. आणि म्हणून रामदास स्वामी मनाच्या श्लोकात आपल्याला सांगतात, देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. बुद्धियोगामध्ये आपण जे काही स्वामीजींनी दिलेलं आहे ते बघणार आहोत. परंतु स्वामीजींनी त्याच्या पहिला जो इंट्रोडक्शनचा जो चॅप्टर आहे किंवा प्रस्तावनेचा जो भाग आहे त्याच्यामध्ये बुद्धीच्या काय म्हणतात, त्या बुद्धीच्या ज्या काही शॉर्टकमिंग्स आहेत, बुद्धीचे जे दोष आहेत त्याच्याबद्दलची चर्चा केलेली आहे. ते आपण थोडे अधिक विस्ताराने बघतोय. आणि म्हणून गीतेमध्ये 12व्या अध्यायात भगवंत आपल्याला सांगतात अर्जुनाच्या माध्यमातून, ते म्हणतात की मी देह आहे हा म्हणजे दृढ समज आहे, गैरसमज आहे. आपल्याला कोणीही शिकवलेलं नसतं जन्म झाल्यापासून की हा तुझा देह म्हणजे तू आहेस. पण आपला ते आपल्याला उपजत ज्ञान येतं, कारण त्या देहाच्या माध्यमातून आपल्या इच्छा पूर्ण होत असतात. आणि मग आपल्याला त्या देहासाठी, देह म्हणजेच मी आणि वासनापूर्तीसाठीच आपलं जीवन असं आपल्याला वाटू लागतं. अशा पद्धतीने आयुष्य जातं. वेगळी सुख मिळतात, पण अनेक सुख मिळायची राहून जातात. शेवटच्या स्टेजला सुद्धा काही इच्छा अपूर्ण राहतात आणि मग जन्ममरणाचं चक्र चालू राहतं. आणि म्हणून मी देह आहे हा जो समज आहे तो सोडून मी देह नसून मी आत्मा आहे हा समज, याला आत्मविद्या म्हणतात. त्यासाठी ते म्हणतात मय्येव मन आधस्य मन बुद्धी निवेशय निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वम न संशयाः. तू देह नाहीस, तू आत्मा आहेस हे तू कायम लक्षात ठेव. तुझी जी अविद्या आहे ती तू काढून टाक. आणि मग एकदा हे सगळं झाल्यानंतर तुला मिळवायचं असं काहीच राहणार नाही. तू तृप्त आणि प्रसन्न चित्तानी हा आयुष्य पूर्ण करू शकतील. अशा पद्धतीचा ह्या गीतामधला जो भाग आहे. आता ही सगळी आपण थोडीशी पार्श्वभूमी वेगळ्या पद्धतीने बघितली, पण हेच स्वामीजींनी आपल्याला पूर्वीच्या योगग्रंथात सांगितलं हे आपल्या लक्षात आलं असेल. बघा आता हे जे चित्र आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण स्वामीजींनी मागे उपस्थित केलेल्या प्रश्नाचा विचार करू. मानवी मेंदू प्रगत झाला म्हणजे अॅमिबापासून माणसापर्यंत जीव प्रगत होत गेला. आणि सर्वात प्रगत स्थिती म्हणजे माणूस प्रगत का झाला तर माणसाचा मेंदू मोठा आहे. शरीराच्या मानाने मेंदूचं जे काही प्रमाण असतं ते माणसात सर्वात जास्त आहे. हत्तीचा मेंदू खूप मोठा असेल, परंतु हत्तीच्या मेंदूचा शरीराशी प्रमाण जे आहे ते कमी चांगलं नाहीये. माणसाचं मेंदूचं, म्हणून
माणसाचा मेंदू प्रगत झाला म्हणून माणसाची बुद्धी प्रगत झाली असं आपण म्हणतो आणि माणूस हा प्रगत प्राणी आहे असं म्हणतो. पण स्वामीजीच प्रश्न विचारतात. हा विषयोगापासून आणि भाग्ययोग दोन्ही ग्रंथात आपण ह्याचा विचार केला की बुद्धी प्रगत झाली ही प्रगती आहे की अधोगती आहे माणसाची. आणि त्याच्यात त्यांनी स्वामीजी म्हणलं की काम क्रोध या सगळ्या भावना सगळ्या स्पेसिससाठी आहेत. सगळ्या म्हणजे काम आणि क्रोध अगदी अमिबापासून म्हणजे अमिबाचा तो व्यक्त होत नसेल परंतु अगदी कीटकापासून ते माणसापर्यंत सगळीकडे आहे. पण मोह लोभ मद मत्सर आणि माया हे कुठल्याही प्राण्याला नाही, तो माणसाचा विशेष आहे. आणि अशा पद्धतीने माणसानी कामविकारापासून हे मन निर्माण झालं आणि मग काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अशा पद्धतीने ते आत गुंतत गेलं. आणि मग ध्यानाच्या स्थितीमध्ये आपण उलट्या पद्धतीने ध्यान करून मूलाधार चक्रापासून आज्ञा चक्रापर्यंत येऊन आणि मग हळूहळू एक एक विकार एक एक चक्रामध्ये कमी करत आपल्याला परत आपल्या मूळ स्थितीमध्ये म्हणजे ज्ञान स्थितीकडे जायला पाहिजे. आणि म्हणून आपलं मुख्य अज्ञान अविद्या ही आहे की आपल्या चित्ताच्या आत वास करत असलेल्या दुष्ट शक्तीविषयी आपण अजाण किंवा अनभिज्ञ आहोत. आपल्या चित्तामध्ये जे अज्ञान वास करीन आहे की मी म्हणजे देह आणि या देहाच्या माध्यमातूनच माझी इच्छापूर्ती होईल. आपण मगाशी बघितलं की माझी इच्छापूर्ती होते तेव्हा माझं चित्त शांत होतं. चित्त शांत झालं, चित्त शुद्ध झालं की खऱ्या पद्धतीने इच्छापूर्ती होते. म्हणजे सुख दुःख जे आहे किंवा इच्छापूर्ती आहे त्याचा संबंध आपल्या चित्ताशी आहे, आपल्या अंतःकरणाशी आहे. ते अंतःकरण शांत आणि शुद्ध होण्यासाठी आहे. परंतु आपल्याला असं वाटत असतं की देहाच्या माध्यमातूनच आपल्याला चांगल्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने मानवाची जी बुद्धी इतर प्राण्यांच्या मनाने विकसित झाली असेल तरी त्या सगळ्याचा उपयोग या काम क्रोध भावना लोभ मोह मद मत्सर वाढवण्या आणि त्याच्यातून वेगळे वेगळे भोग घेण्यासाठी झालेले आहेत. आणि म्हणून अध्यात्म माणसाला चित्त शुद्ध आणि शांत करण्यासाठी नेहमी सांगत असतं. आणि तो भाग जो आहे तो आतापर्यंत आपण अनेक वेळा बघितलेला आहे. आणि ह्या बॅकग्राऊंडवर आपल्याला आता बुद्धियोग प्रस्तावना श्रद्धा बुद्धी याचे संबंध याच्याकडे यायचा आहे. आपल्याला शेवटी ध्यानही करायचं आहे. किती वेळ राहायचा? स्वामीजींच्या बुद्धियोग प्रस्तावनेला आता आपण स्पर्श करू. पुढच्या वेळेपासून आपण हे डिटेलमध्ये बघू. स्वामीजी म्हणतात श्रद्धा आणि बुद्धी याचे संबंध कसे आहेत. बुद्धियोग आणि श्रद्धायोग यातील विषय परस्पर विरोधी असावेत अशी शंका एखाद्या अजाणत्याला येईल. बुद्धी आणि श्रद्धा या गोष्टी परस्पराला छेद देणार आहेत असे वरवर पाहता वाटेल. पण बुद्धिनिष्ठेवर श्रद्धा हा समन्वय बरा. कारण बुद्धीच्या मर्यादा जाणून तीच आपलं भरं करेल असं म्हणण्यात श्रद्धेचा थोडा अंश येतोच. आणि बुद्धीला मर्यादाच नाही असं जर आपण म्हटलं तर मग स्वामीजींनीच म्हटलं की लिमिटेशन्स ऑफ सायन्स, फ्रंटियर ऑफ सायन्स, पॅराडॉक्सिस ऑफ सायन्स, लॉ ऑफ कॉन्ट्रडिक्शन, इन्फिनिटी, इनएक्झॅस्टिबिलिटी ऑफ मॅटर या सगळ्या कल्पना आपण पुढच्या पाठामध्ये विस्ताराने समजून घेणार आहोत. म्हणजे विज्ञानाच्या मर्यादा, बुद्धीच्या मर्यादा आपण आज काही प्रमाणात समजून घेतल्या. पण ज्या बुद्धीवर आधारित विज्ञान आहे ते विज्ञान सुद्धा खूप लिमिटेशन्स आहेत. त्याचा उल्लेख स्वामीजींनी या प्रस्तावनेच्या पहिल्या पॅरेग्राफमध्येच केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आज आपल्या ध्यानाकडे जाऊया. आपण बुद्धिदेवता गणेशाचं बुद्धिदेवतेचं ध्यान करतोय. कारण शेवटी आपल्याला बुद्धीची देवता आहे त्या देवतेकडूनच त्याच्या ध्यानाकडूनच आपल्याला आपली प्रगती साध्य होईल. म्हणून आपण काही काळ फक्त एक 10-12 मिनिटं गणेशाचं ध्यान करूया. सगळ्यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर विचारांच्या पार्श्वभूमीवर शांत राहा. पाठीचा कणा ताठ ठेवा, शक्य असेल तेवढा. डोळे मिटा आणि अर्धवट डोळे मिटा किंवा जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं वाटा आणि आपण गणेश ध्यान करूया. ध्यानासाठी सगळ्यांनी सिद्ध व्हा. आपण ध्यानाला सुरुवात करतो. आणि त्याप्रमाणे वर्तन करण्यात निश्चय करा. नावावर, मेंदूवर आणि शरीरावर योग्य तो संस्कार करण्याची सुंदर अशी प्रक्रिया. गणपती हा गुणपती असल्याने
गणांचा नेता, मातृपितृ, सत्य, ज्ञान, कष्ट, निस्वार्थ, नम्रता, एकात्म गुण श्री गणेशात आहे. निश्चय, एकाग्रता, स्मरणशक्ती आदी गुणांच्या वृद्धीसाठी गणेश तत्वावर एकाग्रता आणि ध्यान केल्यास लाभ होतो. गणेश ध्यानाची सोपी पद्धत येथे दिली आहे. मनशक्ती व मनशांतीसाठी ही अतिशय उपयुक्त ध्यान पद्धत स्वामी विज्ञानानंद यांनी सुचवली आहे. उत्कृष्ट अनुभवासाठी सत्कृत्य आणि निस्वार्थ कामाची जोड देणे आवश्यक आहे. हे ध्यान किमान 12 मिनिटे करावे. हे ध्यान करताना जागा व वेळ निश्चित करावी. सुरुवातीला शांत बसावे. संपूर्ण शरीर शिथिल करून श्वासावर मन एकाग्र करावे. आपली आवडती कुठलीही गणेश मूर्ती किंवा गणेशाचे चित्र डोळ्यासमोर आणावे. सोपेपणासाठी एक गणेशाची प्रतिमा येथे दिली आहे. डोळ्यासमोर आणलेली गणेशाची प्रतिमा ओम गंग गणपतये नमः या मंत्रासह भव्य होत जाते आहे आणि संपूर्ण विश्व व्यापते आहे अशी कल्पना करावी. त्यामुळे मनाच्या अनंतत्वाचा अनुभव येईल. कालांतराने मूर्ती लहान होत जाते आहे आणि अखेरीस त्याचे रूपांतर बिंदुरूप होते आहे आणि शेवटी शून्य रूप होते आहे अशी कल्पना करावी. अशी कल्पना करता करता शून्यात विरून जाण्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. ध्यानासाठी शुभेच्छा.
या ठिकाणी आपण ध्यान प्रक्रिया पूर्ण करतो आहोत. सगळ्यांनी नॉर्मल स्थितीमध्ये या. आपण शेवटची आत्मकल्याण प्रार्थना म्हणतोय आणि या प्रार्थनेनंतर आपला हा चिंतनाचा कार्यक्रम आजचा संपून जाईल. आत्मचिंतन प्रार्थना. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी मी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. हरिओम हरिओम.